अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी? जे भक्त आहेत, नवीन स्वामी सेवेकरी आहेत, त्यांना प्रत्येकांना एक प्रश्न नेहमी पडतो, स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी? त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी महाराजांची नित्यसेवा का करावी, कधी करावी, कोणी करावी? अगदी स्वामी महाराजांची नित्यसेवा कोणीही करू शकतं, कुठेही करू शकता. स्वामी महाराजांची नित्यसेवा म्हणजे काय? आपण दररोज स्वामींची सेवा करायची. नित्यसेवा म्हणजेच दररोज आपण न चुकता स्वामी महाराजांची सेवा करायची. सेवा केल्याने आपल्या जीवनात काय काय बदल घडून येतात. स्वामी महाराज कोणतेही संकट येऊ देत नाहीत. आपल्या जीवनात दुःख, दारिद्र्य, अडचणी, आजारपण सर्व काही दूर करतात. त्यासाठी स्वामी महाराजांची नित्यसेवा प्रत्येकाने करावी. एक चूक कोणीही करू नये. स्वामी सेवेकरी असाल किंवा नवीन स्वामी सेवा करत असाल तर एक चूक तुम्ही कधीही करू नका. काही लोक नवीन सेवेकरी असतात, नवीन सेवेमध्ये असतात, तेव्हा स्वामी महाराजांचा फोटो घरी आणतात, स्वामी महाराजांची नित्यसेवा करायला सुरुवात करतात. पण काही दिवसांनी घरामध्ये अडचणी येतात, भांडणं होतात किंवा काही संकट येतात, अडचणी येतात. तेव्हा काय वाटतं, जे नवीन भक्त आहेत त्यांना वाटतं स्वामी महाराजांची सेवा सुरू केली आहे तेव्हापासून घरामध्ये भरपूर अडचणी येत आहेत. पण हाच विश्वास आहे तुमचा. कधीही स्वामी महाराजांची नित्यसेवा करायला सुरुवात केली आहे तेव्हा अडचणी येतात, कारण स्वामी महाराज प्रत्येक स्वामी भक्ताची परीक्षाही घेतात. पण स्वामी महाराज तुमच्या जीवनामध्ये कधीही अडचणी, दुःख, दारिद्र्य किंवा संकट, आजारपण कधीही येऊ देत नाहीत. जे काही आपल्या जीवनामध्ये सुरू आहे, जे काही सुरू झालं आहे सेवेमध्ये, आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा ते आपले कर्म आहेत, भोग आहेत, ते हळूहळू दूर करतात स्वामी. तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होत असतील तर तुम्ही नक्कीच कधीही ह्या चुका करू नका की स्वामी महाराजच करत आहेत किंवा स्वामी महाराजांमुळेच ह्या गोष्टी घडत आहेत. कारण विश्वास ठेवायचा आहे. विश्वास कधीही डगमगू देऊ नका. स्वामी सेवेला तुम्ही सुरुवात करता तेव्हाही कधी या अडचणी येत असतील तरीही तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे होत आहे ती स्वामी परीक्षा घेत आहेत. मला माहीत आहे की स्वामी महाराज माझ्या जीवनामध्ये ज्या काही संकट आहेत, अडचणी आहेत त्या दूर करणार आहेत. माझंही जीवन सोन्यासारखं करणार आहेत. माझं जीवन सुंदर बनवणार आहेत. यासाठी तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी येत आहे, संकट येत आहे, तुमची परीक्षा चालू आहे. परीक्षा स्वामी महाराज घेत आहेत. तेव्हा विश्वास कायम ठेवायचा आहे. विश्वास डगमगू द्यायचा नाही. तुम्ही कधीही पहा, स्वामी महाराजांनी कितीही संकट जीवनामध्ये तुमच्या येत असतील किंवा तुमच्या अडचणी येत असतील, भांडणं होत असतील, तुमचे कामं जे आहेत त्यामध्ये अडचणी येत असतील, तरीही तुम्ही समजायचं आहे की तुमची परीक्षा सुरू आहे. स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत आहेत, पण ही परीक्षा तुम्ही पूर्ण होणार आहे तेव्हा स्वामी महाराज तुमच्याही जीवनामध्ये आनंदाचे, सुखाचे दिवस आणणार आहेत. स्वामी महाराज कोणत्याही भक्ताला, एक वेळेस भक्ताच्या जीवनामध्ये स्वामी महाराजांची सेवा तुम्ही सुरू केली आहे, तुमचं जीवन हे बदलणार आहे. एवढं खरं आहे की स्वामी महाराज प्रत्येक स्वामी भक्तांना प्रचिती देतात. जीवनामध्ये प्रत्येक स्वामी भक्ताच्या कधीही पहा तुम्ही अडचणी नसतात, संकट ही प्रत्येकाच्या येतात, पण कधी येतात? जेव्हा स्वामी परीक्षा घेतात तेव्हा येतात. जेव्हा जोपर्यंत तुम्ही स्वामी सेवा सुरू आहे तोपर्यंत फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की विश्वास कायम ठेवा. कितीही संकट, अडचणी आल्या तरीही तुम्ही मनामध्ये एकच गोष्ट ठाम ठेवायची आहे की स्वामी तुम्ही माझी परीक्षा घेत आहात हे मला माहिती आहे, पण तुम्हीच माझ्या जीवनाचं सोनंही तुम्हीच करणार आहात. कारण कितीही मी हारले, कितीही डगमगून गेले तरीही माझे स्वामी मला शेवटपर्यंत साथ देणार आहेत. स्वामी महाराजच माझ्या जीवनाचं कल्याण करणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. स्वामी सेवा नवीन सुरुवात करायची आहे तेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट लागणार आहे, कोणत्या वस्तू लागणार आहेत? तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असायला हवा. त्याचबरोबर स्वामी महाराजांचा जप करण्यासाठी एक माळही असायला हवी. छोटा मोठा फोटो असेल तरीही चालेल. फोटोही तुमच्याकडे मोठाच असायला हवा किंवा तुमच्याकडे मूर्तीच हवी असं काहीही नाही. तुमच्या इच्छेने तुम्ही छोटा मोठा कसाही फोटो असेल तरीही चालेल,
पण तुमचा विश्वास असायला हवा की माझे स्वामी माझ्या घरामध्ये येणार आहेत. आता इथून पुढे माझं जीवन सुंदर बनणार आहे. माझ्या जीवनात कोणत्याही अडचणी, संकट येणार नाहीत. विश्वास नक्की ठेवा. विश्वास कधीही डगमगू देऊ नका. नित्यसेवेमध्ये तुम्हाला रोज स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, रोज पाण्याने, दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील तुम्हाला रोज 3 अध्यायाचे पठण करायचे आहे. 3 म्हणजे रोज 3च करावे का? असे नाही. आज तुम्ही 3 केले आहे, उद्या तुम्ही 4, 5, 6 असे क्रमाक्रमाने तुम्ही पठण करायचे आहे. अध्यायाचे पठण करायचे आहे. 7 दिवसामध्ये तुमचे 21 अध्याय होऊन जातात. असे तुम्हाला पठण करायचे आहे. स्वामी महाराजांची नित्य सेवा करा. तेव्हा आपल्या जीवनामध्ये काही घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं, मांसाहार केला जातो. तिथे असं प्रत्येकांना प्रश्न पडतो, स्वामी महाराजांची नित्य सेवा करावी का? किंवा तुम्हीही मांसाहार करत असाल, तुम्हालाही वाटत असेल आपण मांसाहार करत आहात, मग नित्य सेवा करावी का? नित्य सेवा ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार आहात त्या दिवशी सेवा करायची नाही, किंवा ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज घेऊ नये. कारण आपण स्वामी महाराजांची नित्य सेवा करतो. आपलं मनही शुद्ध असायला हवं. नॉनव्हेज खाताय म्हणजे स्वामी सेवा करायची नाही असे नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्ही घरामध्ये नॉनव्हेज आणू नका. तुम्ही खात नसाल किंवा तुमच्या घरामधले खात असतील, तुम्ही बनवून देऊ शकता का? देऊ शकता. पण तुम्ही नॉनव्हेज खात आहात, मांसाहार करत आहात म्हणून स्वामी महाराजांची नित्य सेवा करायची नाही असे कधीही करू नका. कारण स्वामी कधीही असे पाहत नाहीत, माझा भक्त काय खात आहे, काय घालत आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे असे कधीही पाहत नाहीत. स्वामी महाराजांची सेवा प्रत्येकाने करावी. स्वामी महाराजांची सेवा करता तेव्हा मनामध्ये कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका. आपल्या जीवनामध्ये आपण स्वामी सेवा करत नाही तर स्वामी महाराज आपल्याकडून स्वामी सेवा करून घेतात. स्वामी महाराजांना इच्छा आहे, मग तुम्ही नॉनव्हेज खाताय किंवा तुम्ही असे आहात तसे आहात ते कधीही पाहत नाहीत. सर्व भक्त, सर्व मुलं स्वामींना सारखे आहेत. काही लोक मनामध्ये भीती ठेवतात, मी नॉनव्हेज खात आहे, मी मांसाहार करत आहे तर मला स्वामी सेवा करायला जमणार नाही. असा विचार कधीही मनामध्ये आणू नका. तुम्ही नॉनव्हेज खाऊनही म्हणजेच असं मी बोलणार नाही, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवणार आहात त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका. तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये कोणत्याही दिवशी स्वामी सेवा करू शकता. अगदी तुम्ही कुठेही स्वामी महाराजांची सेवा करू शकता. दिवसभर तुम्ही स्वामी महाराजांचा जप करू शकता. नित्यसेवेमध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत यातील 3 अध्यायाचे रोज पठण करा. 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करा. 11 माळी जमत नसेल, काही कामे असतील तर तुम्ही रोज 1 माळ केली तरीही चालेल, पण विश्वासाने करा. विश्वास कधीही डगमगू देऊ नका. तुम्हाला वाटेल पहिल्या दिवशी सुरुवात केली, दुसऱ्याही केली, असे 2-3 महिने झाले सुरुवात केली आहे पण माझ्या जीवनामध्ये कोणताही बदल नाही किंवा सेवा करूनही काही उपयोग नाही, असा कधीही विश्वास डगमगू देऊ नका. स्वामी सेवेमध्ये यायचं असेल तर मनामध्ये एकच ठेवा की स्वामी परीक्षा घेणार आहेत. तुमची परीक्षा ही घेणारच आहेत. तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे, सुखाचे दिवस येणार आहेत. काही भक्त थोडे दिवस सेवा करतात, विश्वास डगमगू देतात, तेव्हा स्वामी सेवा सोडून देतात. अशी कधीही करू नका. स्वामी सेवा सुरू ठेवा. कितीही संकट आले, अडचणी आले, आपल्या जीवनामध्ये स्वामीच घेऊन येतात संकट, अडचणी, कारण परीक्षा घेतात तेव्हा. तरीही तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, ही परीक्षा सुरू आहे. इथून पुढे जीवन सुधारणार आहे. जीवनामध्ये खूप चांगले दिवस येणार आहेत. स्वामी महाराज जीवनाचं कल्याण करणार आहेत. असे मनामध्ये ठेवायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. 1 माळ जमत नसेल, 11 माळी जमत नसतील तरीही 1 माळ तुम्ही नक्की करावी. 11 माळी केल्या तर खूप चांगली गोष्ट आहे, पण काही कारणाने जमत नसेल तर दररोज 1 माळ करा. अगदी तुम्ही 11 माळी करायच्याच आहेत तर तुम्ही स्वयंपाक बनवता तेव्हा बोलू शकता, कपडे, भांडे, घरामध्ये कोणतेही कामं करता तेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता. स्वामी महाराजांचे नामस्मरण
करण्यामध्ये जेवढं मनाला शांतता मिळते, मन पॉझिटिव्ह होतं, तसंच वाईट लोकां